हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदमध्ये 18 डिसेंबर 2023 रोजी ॲसिस्टंट म्हणजे ज्युनियर ॲसिस्टंट या पदाची परीक्षा झाली. तर त्या पेपरचा ट्रायल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि आता वेगळे 14 प्रश्न मिळालेले आहेत. तर त्या 14 प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि काल रात्री लाईव्ह लेक्चर यासाठी होऊ शकलं नाही, मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि माझ्याजवळ मोबाईल पण नव्हता आणि इतका वेळ लागेल असं मला वाटलं नाही. मला वाटलं जास्तीत जास्त 9पर्यंत कार्यक्रम संपेल आणि मग आपलं 9च्या नंतर लाईव्ह लेक्चर मला घेता येईल. पण मला रात्री 10:30 पावणे 11 झाले रिटर्न यायला. त्यामुळं कालचं लाईव्ह लेक्चर होऊ शकलं नाही. त्याबद्दल सॉरी. आणि मेसेज यासाठी टाकता आला नाही की माझ्याकडे मोबाईल अवेलेबल नव्हता. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018मध्ये झालेले जिल्हा न्यायालयाचे 23 पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पर्यटनमध्ये किती टक्के हिस्सा आहे? तर महाराष्ट्राचा पर्यटनामध्ये 7% हिस्सा आहे. याच्यामध्ये जर उत्तर चुकत असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा बरं का. त्याच्यानंतर पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले? तर भारताचं पहिलं पर्यटन धोरण हे 1982मध्ये जाहीर झालेलं आहे. अयोध्येत यावर्षी किती दिवे लावले? तर अयोध्येमध्ये म्हणजे अयोध्या हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि शरयू नदीच्या तीरावर आहे. तिथेच आपलं राम मंदिरसुद्धा बांधण्यात आलेलं आहे नवीन. तर त्या ठिकाणी दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. तर यावर्षी 22.30 लाख दिवे त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, MIDCचे CEO कोण आहेत? तर MIDCचे जे CEO आहेत ना, ते आहेत डॉक्टर विपिन शर्मा हे MIDCचे CEO आहेत. म्हणजे इंटरनेटवर तरी त्यांचीच माहिती दाखवली जात आहे. आता MIDCचा लॉंग फॉर्म पण माहिती असू द्या. तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. आणि उदय सामंत हे MIDCचे अध्यक्ष आहेत आणि CEO डॉक्टर विपिन शर्मा. द्राक्षाची राजधानी, तर सर्वांना माहीत आहे द्राक्षाची राजधानी कोणती आहे? तर नाशिक ही द्राक्षाची राजधानी आहे. 37व्या राष्ट्रीय खेळमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्यानं जिंकली? तर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या गोवा या राज्यामध्ये झाल्या. याच्यामध्ये सर्वाधिक पदके आपल्या महाराष्ट्र या राज्यानं जिंकलेली आहे आणि आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वन डे म्हणजे एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण आहे? तर मुथय्या मुरलीधरन असं माझ्या माहितीनुसार तरी आहे. मी चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा. रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर देशाच्या एकूण रासायनिक उत्पादनापैकी 40% रासायनिक उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. कोणते अभयारण्ये राज्यात नाही? आता हे पर्यायानुसार आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल. त्याच्यानंतर ऊर्जा संवर्धन दिन कधी असतो? तर ऊर्जा संवर्धन दिन हा 14 डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो. ॲमेझॉनचं नवीन केंद्र कुठं आहे? तर ते मुंबई या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आनंदी कर्मचारी जो इंडेक्स आहे त्यामध्ये भारताचा कितवा रँक आहे? तर याचं उत्तर मला माहिती नाही बरं का. कोणाला माहीत असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसा राजधानी म्हणतात. तर हे धनबाद आहे. धनबाद हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर राजमा GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? ते ॲक्च्युली केंद्रशासित प्रदेशाला मिळालेला आहे आणि तो जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यांना राजमा GI टॅग मिळालेला आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 78 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये नगर रचना, शिपाई, नगर परिषद, तलाठी यांचे झालेले पेपर दिलेले आहेत. एकूण 7100 प्रश्न आहेत. तसंच त्यांनी TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.